नगरपंचायत आणि नगरपरिषदा निवडणुका अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये रंगतदार लढती। भगूरमध्ये शिवसेनेला सोडून भाजप राष्ट्रवादीची युती। पिंपळनेर नगरपरिषदेत शिवसेना आणि भाजप आमने-सामने। नागपुरात भाजपकडून अजय अग्रवाल यांना उमेदवारी। कामठीत भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने। येवल्यात राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे। येवल्यात शिवसेना आणि पवार गट एकत्र लढणार आहे। जळगावात भाजपचा एकला चलो रेचा नारा। कणकवलीत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सरसावले। बारामती नगरपरिषद सस्पेन्स कायम। अजित पवारांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवार अजूनही जाहीर केला नाहीये। इंदापुरात प्रदीप गारटकर यांचं शक्ती प्रदर्शन। तर नाशिक भागात नेमकं काय घडतंय आणि नागपूरमध्ये आणि आसपासच्या गावांमध्ये नगरपरिषदांमध्ये पालिकांमध्ये काय राजकारण होतंय त्या दोन्हीची माहिती आपण घेणार आहोत। आपल्या सोबत नाशिकमधून किरण गोटूर आहेत आणि नागपूरमधून तेजस मोहतुरे आहेत। सगळ्यात आधी मी किरण गोटूर यांच्याकडे जातोय। किरण, सौरभ, उत्तर महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या संपूर्ण भागामध्ये पणाला लागलेली आहे। आणि नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये 11 नगर परिषदेच्या निवडणुका आहेत। आज अर्ज हे दाखल करण्याचा अंतिम हे दिवस होता। आज अनेकांनी दिग्गजांनी अर्ज दाखल केलेला आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा माणिकराव कोकाटे असतील, नरहरी हिरवाळ असतील, गिरीश महाजन असतील, असे हे जे दिग्गज नेते आहेत यांनी लक्ष घातलेलं होतं। या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अखेरचा दिवस असताना सुद्धा अधिकृत आघाडी किंवा जे आहे महायुती या कुठल्याही पद्धतीची घोषणा झालेली नाहीये। स्थानिक लेवलवरचं जे राजकारणाचं गणित असतं या सगळ्या गणिताच्या जे अनुषंगाने आघाडी आणि ज्या युती झाल्याचं आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये बघायला मिळतंय। नाशिकच्या भगूरमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची युती झालेली आहे, तर इथं शिवसेनेने एकटे निवडणूक हे लढण्याचा निर्णय हे घेतलेला आहे। त्याच पद्धतीने नाशिकच्या सिन्नरमध्ये सुद्धा महायुतीतले तिन्ही पक्ष आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे अनेकांनी आज आपला अर्ज हे दाखल केलेला आहे। कुठल्याही पद्धतीचं आघाडी किंवा युती किंवा जे आहे वरिष्ठ नेते मागच्या काही दिवसांपासून हे एकूणच माहिती देत होते की ऐन वेळेवरती आघाडी किंवा जे आहे युतीची घोषणा होईल, पण अशा पद्धतीची कुठलीही घोषणा हे झालेली नाहीये। जे स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे त्या राजकारणाचं जे गणित आहे त्या सगळ्या अनुषंगाने आघाडी आणि जे आहे ती युती या नाशिक जिल्ह्यातल्या 11ही नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हे झालेलं आहे। अनेक तालुक्यांमध्ये महायुतीतलेच जे हे तिन्ही हे पक्ष आहेत ते आमने सामने आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आणि महाविकास आघाडीची सुद्धा अनेक ठिकाणी हे जे आहे ते आघाडी झालेली नाहीये। त्यामुळे अशा पद्धतीचं हे संपूर्णपणे निवडणूक आहे। अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या सगळ्या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागल्याचं बघायला मिळतंय। ठीक आहे, तर हे झालं नाशिकमध्ये। नागपूरमध्ये नेमकं काय घडतंय ते जाणून घेण्यासाठी आपण तेजसकडे जाऊया। तेजस, नागपूरमध्ये काय राजकारण बघायला मिळतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या साठीचं? आपण जर बघितलं असेल तर 12 नगरपंचायत आणि 15 नगरपरिषद निवडणुका आता होऊ घातलेल्या। शेवटचा दिवस होता अर्ज भरण्याच्या। कामठी नगर परिषदकडे जर आपण बघितलं गेलं तर कामठी नगर परिषदमध्ये अजय अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। स्वतः चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते तळ ठोकून होते। त्यासोबत जर बघितलं असेल त्या ठिकाणी राजकारण जर बघितलं असेल तर शहाजाद सेठ ज्यांना ओळखलं जाते या अगोदर ते काँग्रेसचे नगराध्यक्ष होते। त्यांनी 2 दिवसापूर्वी जे आहे ते राष्ट्रवादीची हाताला घडी बांधली आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात प्रवेश केला आणि तब्बल 23 नगरसेवकांसोबत त्यांनी प्रवेश केला। त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका मानला जातो। त्या ठिकाणी शकूर नागानी जे आहेत ते काँग्रेसचे तिथले उमेदवार असणार आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी जर बघितलं असेल कामठीमध्ये तर कामठीमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामन्यात, मात्र काँग्रेसमध्ये जर बघता गेलं तर काँग्रेसमध्ये तिथे सुद्धा एका अर्थानं गडचेपी पाहायला मिळत आहे, कारण की अनेक कार्यकर्त्यांना तिथं डावलले जायचे आहे, रोष आहे। त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे तेच सुद्धा ते उमेदवार असणार आहे। आपण जर बघितलं असेल तर बुट्टेबुरीमध्ये एकंदरीत बघितलं असेल तर बुट्टेबुरीमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं असेल तर काँग्रेसच्या चिन्ह नाही आहे। आणि थोड्या वेळा अगोदर जे आहेत ते बाबा अष्टंकर माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सडकून जे आहेत सुनील केदारांवर जे आहे ते टीका केली। त्यांनी म्हटलं की कुठेतरी नागपूर जिल्ह्यात जे काँग्रेस हतमार होता आणि याचे कारण जर कोणी असेल तर ते सुनील केदारात। आपण ज्या ठिकाणी जर बघितलं असेल तर अजूनपर्यंत त्या ठिकाणी जे आहे ते एबी फॉर्म बुट्टेबुरीमध्ये काँग्रेसला मिळालं नाही। त्यामुळे अपक्ष फॉर्म जे आहेत ते तिथल्या उमेदवाराने भरले आणि त्यामुळे भाजप आणि संघाच्या माणसाला एका अर्थाने काँग्रेसने तिकीट
काँग्रेसची तिकीट दिले असा प्रकारच्या जो आहे बाबा अष्टांकाने जे दावा केला आणि अशा प्रकारची टीका जी आहे ते सुनील केदारवर केली आहे। तिथे जे बुट्टीबोरी उमेदवार असणार आहेत ते सुमित मेंढे जे आहेत ते संघाचे स्वयंसेवक आहेत, त्यांना एका अर्थाने अपक्ष आहेत, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी तिथे त्यांना समर्थन करणार आहेत। एकंदरीत बघितलं असेल रामटेक मध्ये जर आपण गेलं तर रामटेक हा आशिष जयस्वालांचा गड मानला जातो। त्या ठिकाणी जर बघितलं गेलं असेल तर आशिष जयस्वाल कडनं उमेदवार आहे, भाजपने सुद्धा उमेदवारी तिथे दिलेली आहे। चंद्रपाल चौकसे म्हणून जे मोठे काँग्रेसचे नेते होते, जुन्ने काँग्रेसचे नेते होते, त्यांनी सुद्धा हाताला घडी बांधली आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, ते सुद्धा ते नगराध्यक्ष उमेदवार असणार आहे। तर कनाडमध्ये जर गेला तर डॉक्टर पाठक जे भाजपचे शहराध्यक्ष त्यांनी राजीनामा देत हाताला घडी बांधलेली आहे। अशी अभेद्य युती सध्या नागपूर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या गोष्टीला महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल यामध्ये संपूर्ण आता संतोल बिघडलेला आहे। जशी तशी एका अर्थाने थंडी वाढत आहे तशा प्रकारे राजकारणाची सुद्धा थंडी वाढत असल्याचे नागपुरामध्ये चित्र स्पष्ट होत आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी जय महाराष्ट्राशी बोलताना म्हटलं की आम्ही मित्र पक्ष म्हणून लढू आणि ज्या ठिकाणी आम्हाला वाटते स्थानिक लोक नेत्यांना आम्ही विचारपूस करून एका अर्थाने माघार सुद्धा घेऊ आणि एका अर्थाने मित्र पक्ष आम्ही म्हणून लढू, अशा प्रकारची युती सध्याच्या घडीला महायुतीमध्ये पाहायला। काँग्रेसमध्ये जर बघितलं असेल तर काँग्रेसमध्ये सध्याच्या घडीला संकट कोसळलेले आहेत। ज्या पद्धतीनं सुनील केदारवर बाबा अष्टांकरनी आरोप केलेला आहे, कुठेतरी त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केलेले आहे, विकलेली तिकीट अशा प्रकारचे त्यांचे म्हणणं आणि या सगळ्या फाटा देत या संपूर्ण निवडणुकीत काय जशी जशी थंडी वाढते तसं राजकारणाची थंडी वाढतो का, हाच प्रश्न या निमित्तानं नागपूर जिल्ह्यामध्ये 15 नगर परिषद आणि 12 नगर पंचायत मध्ये पाहायला मिळणार आहे। ठीक आहे, बरोबर, महत्वाची माहिती आहे नागपूर प्रभागातली। यानंतर बारामती जाऊयात, जिथे हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा सुद्धा अजून सुरू आहे। नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी तिथून सोबत आहेत। नवनाथ, बारामतीत काय घडतंय? नक्की सर, बारामतीमध्ये नगर परिषदेच्या आणि माळेगाव नगर परिषदेची निवडणुकीचा आजचा शेवटचा दिवस होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये पक्षाने जे आहे ते शेवटच्या दिवशी सर्व उमेदवारांचे फॉर्म जे आहेत ते दाखल करण्याचं या ठिकाणी केलेलं होतं। मात्र सर्वच पक्षांनी आपल्या नगराध्यक्षाचा उमेदवार जो आहे तो सस्पेंड ठेवला होता। यामुळे कुठंतरी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता की आपला नेमका पक्षाचा नगराध्यक्ष कोण आहे, यामध्ये साशंकता निर्माण झाल्यामुळे कुठंतरी शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याचं त्या ठिकाणी दाखल झाल्यामुळे काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 41 उमेदवार आणि 1 नगराध्यक्षाचा फॉर्म दाखल करण्यात आला आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडून देखील महाआघाडी करण्यात आलेली आहे। त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, त्याचबरोबर काँग्रेस असे एकत्रित युती त्यांनी केलेली आहे आणि अजित पवार यांच्या पक्षाला विरोध केलेला आहे। त्याचबरोबर भाजपकडून देखील 41चे 41 उमेदवार जे आहेत ते या बारामती नगर परिषदेमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत। त्याचबरोबर बसपाचे उमेदवार जे आहेत काळूराम चौधरी यांनी देखील नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। यामुळे कुठेतरी आता अजित पवार यांना सर्व पक्षीयाकडून विरोध झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व ठीक आहे, धन्यवाद नवनाथ आणि त्याचबरोबर किरण आणि तेजस, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।